नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तीनही कंपनीमध्ये स्टेप बाय स्टेप ज्या काही भरत्या येत आहेत मागच्या 1.5-2 वर्षापासून, त्यामध्ये ITI विद्यार्थी मित्र, ITI इलेक्ट्रिशियन, वायरमन किंवा COE या तिन्हीसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत किंवा सध्या प्रोसेस सुरू आहे। तर त्यामध्ये महापारेषणमध्ये जे काही 1903 ची भरती आहे फ्रेशरसाठी, तर त्यामध्ये एक्झाम पेंडिंग आहे। जुलैमध्ये एक्झाम एक्सपेक्टेड आहे किंवा मागे पुढे होऊ शकतं, कारण की इलेक्शन पिरियड सुरू आहे, आचारसंहिता सुरू आहे आणि कंटिन्युअस इलेक्शन आहे। आता लोकसभेचं झाल्यावर मग आता बाकीचे आहे स्टेट गव्हर्नमेंटचे सुद्धा इलेक्शन्स आहे, स्टेटचे वगैरे, आणि बाकीसुद्धा मध्ये मध्ये आहे, तर ते बरेच पिरियड हा जाणार आहे यामध्ये। त्यामुळे अभ्यासाला तुम्हाला भरपूर वेळ मिळतो आहे मित्रांनो, महापारेषणचे विद्यार्थी। आणि महावितरणसाठी जे काही 5347 वॅकन्सी आहे, तर त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, वायरमन आणि COE तिन्ही ट्रेड्स इथे अलाउड केलेले आहे। अतिशय सुवर्ण संधी आहे या तिन्ही ट्रेड्ससाठी, कारण की 4-4, 5-5 वर्ष इतक्या मोठ्या प्रमाणात वॅकन्सी येत नाही आणि महावितरणमध्ये ही वॅकन्सी स्टेट गव्हर्नमेंटला आलेली आहे। अतिशय चांगले पॅकेज आहे। 2-3ही कंपनीमध्ये जर तुम्ही जॉईन झाले किंवा तुमचं सिलेक्शन झालं, तर साधारण 40+ किंवा 45+ तुम्हाला सॅलरी मिळू शकते। सुरुवातीला 3 वर्ष सॅलरी कमी आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल आहे किंवा पगार कमी आहे म्हणजे पुढे बेनिफिट्स मिळणार नाही। पुढे तुम्ही परमनंट होता म्हणजे होता 100% होता, आणि प्लस तुमची सॅलरीसुद्धा वाढते। त्याच्यामुळे निराश होऊ नका किंवा तुम्हाला असं वाटू देऊ नका की बा आता एक्झाम पेंडिंग आहे, एक्झाम होत नाही आहे, किंवा महावितरणची जाहिरातसुद्धा म्हणजे कसं आहे की ते डेटवर डेट देत आहे। आता सध्या 20 जून त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे, त्यापुढे सुद्धा होऊ शकतं, कारण की आता SEBC आणि आउटसोर्सिंगचा जो मुद्दा आहे त्यावर आता फ्रेश जाहिरात म्हणा किंवा फ्रेश जे काही अलॉटमेंट आहे जागांचं, ते सुद्धा पुढे येणार आहे। 5 जूनच्या नंतर म्हणजे लोकसभेचा रिझल्ट इलेक्शनचा आल्यानंतर, त्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसामध्ये SEBC आणि बाकी जे काही बाकीचे जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार आहे, आणि SEBCचं कॅटेगरीच्या पोस्टसुद्धा इथे ॲड होणार आहे। म्हणजे 5300+ जातील हे कन्फर्म नाही आहे, परंतु 5300मध्ये SEBCला ते जागा देतील असं हे कन्फर्म आहे, ठीक आहे। तर त्यामध्ये त्यानुसार ते चेंजेस होऊ शकतात, आणि महावितरणची एक्झाम भरपूर लेट जाऊ शकते, ती साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुद्धा जाऊ शकते, हे कन्फर्म नाही आहे, परंतु याच्यामध्ये असे चेंजेस होऊ शकतात। आणि महापारेषणची एक्झाम जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामध्ये जर SEBCचा मुद्दा आला, कारण की कसं आहे की त्यासुद्धा न्यूज थोड्याशा सुरू आहे, कारण की AE पेंडिंग आहे, AE ट्रान्सको पेंडिंग आहे, आणि विद्युत सहायक पारेषणसुद्धा पेंडिंग आहे। तर या दोनही एक्झामचं जे काही आहे ते आता SEBCचा मुद्दा जर त्यामध्ये आला, तर तीसुद्धा एक्झाम थोडीफार पेंडिंग होऊ शकते। अन्यथा सध्या तरी तुम्ही जुलैमध्ये एक्झाम होईल असं एक टार्गेट ठेवून तुम्ही अभ्यास करू शकता। तिसरी वॅकन्सी म्हणजे महानिर्मितीमध्ये टेक्निशियन 3च्या ज्या वॅकन्सी आहे त्या साधारण 800ची ऑलरेडी न्यूजपेपरमध्ये जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। डिटेल जाहिरात जूनच्या नंतर म्हणजे 5 जूनच्या नंतर येणे अपेक्षित आहे। त्यामध्ये नॉन टेक्निकलचं सिलेबस आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही वॅकन्सीज असतात त्याच्यानुसार तुम्हाला ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित, बुद्धिमत्तामध्ये म्हणजे रिजनिंगमध्ये, वर्बल आणि नॉन वर्बल असं एक सिलेबस राहतं। 75 प्रश्न राहतात, 75 मार्क्स राहतात, आणि तिथे निगेटिव्ह मार्किंग राहत नाही। परंतु पुढे जाहिरात आल्यानंतरच त्याच्या पुढच्या काय स्टेप्स आहेत ते आपण घेऊ, किंवा जे काही आता तुम्हाला कोर्सबद्दल पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, पुढे मी ते अपडेट पुढे देईलच तुम्हाला। तर मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये महापारेषण ही सगळ्यात आधी होणारी एक्झाम आहे आपली ITI विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामुळे तुमचा अभ्यास आता बऱ्यापैकी झाला असेल महापारेषणच्या विद्यार्थ्यांचा, असं मी गृहीत धरतो। महावितरणच्या एक्झामला भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप त्याचा अभ्यास करू शकता। शक्यतोवर तुम्ही जर आता फर्स्ट स्टेजमध्ये असाल किंवा तुम्ही आता अभ्यास सुरू केला असाल, तर एकदम ऑब्जेक्टिव्हचे बुक्स तुम्ही रीड करू नये असं मला वाटतं। आधी तुम्ही थिअरॉटिकल बुक्स रीड करा। थिअरॉटिकल बुक तुम्ही कुठलंही घेतलं तरी बऱ्यापैकी सेमच असतात, थोडाफार डिफरन्स त्यामध्ये असतो। तर कॉन्सेप्ट समजून घ्या, सगळं लक्षात घ्या। त्याच्यानंतर यूट्यूबवर जे व्हिडिओज फ्रीमध्ये अवेलेबल आहेत त्याचा अभ्यास करा, त्याच्या थ्रू जा आणि सगळी माहिती घ्या। कोर्सेस लावले असेल तर ठीक आहे, नसेल लावले तरी तुम्ही अभ्यास करू शकता, सेल्फ स्टडी करू शकता। बुक्समध्ये सुबोध विद्युतशास्त्र आहे, प्रकाश शाह सरांचं बुक आहे इलेक्ट्रिशियनचं, त्यानंतर मराठीमध्ये ढगे सरांचं सुद्धा बुक आहे, ते बुक्स भरपूर आहे। रळेकर सरांचं आहे, प्रदीप रळेकर सरांचं थिअरीसाठी, आणि बाकी तुम्ही तुमच्याकडे बाकीचे बुक असेल तरी चालते। आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये युथ कॉम्पिटिशन टाईम्सचं इलेक्ट्रिशियन ट्रेडचे आत्ता परत 2 वॉल्यूम आलेले आहे, फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेले आहे, पण तो इंग्लिशमध्ये आहे। आणि बाकी आधीचे जे एक जांभळं बुक येतं तर ते सुद्धा आहे, त्याच्यामध्ये साधारण 5 ते 7,000 MCQ आहे, ते सुद्धा अतिशय रेप्युटेड बुक आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे, ठीक आहे। आणि रामबाण आहे पिंडेल सरांचं, ते सुद्धा हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल, ते सुद्धा बेस्ट बुक आहे। मराठीमध्ये बुक्स थोडे कमी आहे, पण जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता। आणि बाकी जास्तीत जास्त जे टेस्ट पेपर आहेत किंवा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जास्त देणं आवश्यक आहे या केसमध्ये,
म्हणजे अभ्यासासाठी तुमची तयारी किती झाली आहे ते माहीत पाहिजे तुम्हाला. आणि आधी थेअरी करा, मग त्याच्या रिलेटेड तुमचे व्हिडिओज तुम्ही बघा. कोर्स घेतला असेल तर ठीक आहे, नसेल घेतला असेल तर यूट्यूबवर बरेचसे फ्री अवेलेबल आहे. थोडंफार हिंदीमध्ये जर तुम्ही रेफर कराल तर हिंदीमध्ये भरपूर अवेलेबल आहे. रमण सरांचे आहे, पिंडेल सरांचे आहे, भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे टेस्ट वगैरे सॉल्व करा. ठीक आहे. आणि बाकी म्हणजे महापारेषण महावितरणमध्ये सेम सिलेबस आहे. दोन्ही ठिकाणी सेमच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. निर्मितीमध्ये तुम्हाला नॉनटेकचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, निराश होऊ नका, कारण की कसं आहे की अशा फेजमध्ये म्हणजे जेव्हा एक्झाम डिले होते किंवा वेळ होतो तेव्हा विद्यार्थी मित्र थोडे शांत बसतात आणि तोच मेन पिरियड असतो. या पिरियडमध्ये जे विद्यार्थी अभ्यासाला चिकटून असतात किंवा अभ्यास कंटिन्युअसली करत असतात त्यांचा पुढे फायदा होतो. त्याच्यामुळे हा पिरियड अतिशय महत्त्वाचा आहे. जुलैच्या नंतर पुढे कधी पण एक्झाम होऊ शकते. मधल्या पिरियडमध्ये स्टेटची इलेक्शन 1-2 महिने सोडले तर नंतर परत महावितरणसुद्धा येऊ शकते. ठीक आहे. 1 तारखेला 1 जूनच्या दरम्यान आपण टेक्निकलमध्ये म्हणजे टेक्निकल आपलं जे इलेक्ट्रिशियन ट्रेड थिअरी आहे त्याचे रिलेटेड आपण टेस्ट सिरीज मोठ्या प्रमाणात टेस्ट सिरीज इथं घेतो आहोत. ठीक आहे. आपला ॲप आहे इंजिनियर अमोल ॲप, त्यावर तुम्हाला ते सगळं डिटेल्स मिळून जातील. आणि सोबत व्हिडिओजसुद्धा घेणार आहे. व्हिडिओजमध्ये थिअरी लेक्चर्स राहणार नाही, तुम्हाला क्लिअरली सांगतो, थिअरी लेक्चर्स राहणार नाही. मग तो MCQ एक्सप्लेनेशन किंवा MCQ रिलेटेड आपण घ्यायचा प्रयत्न करू. आणि कुठला टॉपिक करायला पाहिजे किंवा कुठल्या टॉपिक, जसं फॉर एक्झाम्पल बेसिक इलेक्ट्रिसिटी आहे, पॉवर सिस्टीम आहे, मशीन्स आहे, मग ते जास्तीत जास्त काय महत्त्वाचं आहे आणि कशावर तुम्ही भर दिला पाहिजे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल किंवा कशा पद्धतीचा तुमचा अभ्यास असला पाहिजे, या रिलेटेड तुम्हाला गायडन्स व्हिडिओज माझ्यातर्फे किंवा माझे पर्सनल तुम्हाला मिळतील. आणि याच्यामध्ये ज्या टेस्ट सिरीज राहणार आहे महावितरण महापारेषणच्या, त्यासुद्धा मी स्वतः डिझाईन केलेल्या आहे किंवा मी स्वतः त्यावर माझं काम सुरू आहे. त्याच्यामुळे अतिशय तुम्हाला ते बेनिफिटचं पडणार आहे. त्याचे डिटेल व्हिडिओ आपला 1 तारखेच्या दरम्यान 1 जूनच्या दरम्यान तुम्हाला येऊन देईल. त्यानंतर तुम्हाला ते ॲपवर अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. आणि पूर्ण म्हणजे पुढचे 2-4 महिने जे काही महावितरणची जी भरती किंवा जे काही एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझा गायडन्स तुम्हाला तिथे राहणार आहे. ते व्हिडिओ थ्रू वगैरे गायडन्स राहणार आहे. आणि बाकी नॉनटेक जे आहे, नॉनटेकचं जो पोर्शन आहे ते आपण वेगळं कोर्समध्ये घेतो आहे. हे कंबाईनमध्ये घेणार नाही. नॉनटेक आपण वेगळं घेतो आहे. नॉनटेकमध्ये ॲप्टिव्ह रिझनिंगमध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल, जेणेकरून महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती तीनही कंपनीच्या एक्झामसाठी तुम्हाला त्या नॉनटेकच्या कोर्सचा तुम्हाला उपयोग झाला पाहिजे. ज्यांना टेक्निकल घ्यायचं असेल तर टेक्निकल घेऊ शकतात कोर्स, ज्यांना वाटलं तर नॉनटेक घ्यायचं असेल तर नॉनटेक घेऊ शकतात. टेक्निकलमध्ये थेअरी लेक्चर्स राहणार नाही, गायडन्स व्हिडिओज राहतील. जे काही मला वाटते ते MCQज रिलेटेड एक्सप्लेनेशन आणि प्लस काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत त्या रिलेटेड मी सांगायचा प्रयत्न करेल. आणि प्लस टेस्ट सिरीज 30 ते 40च्या दरम्यान द्यायचा मी प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह टेस्ट जास्त राहतील. फुल लेंथ टेस्ट जे आहे ते 130 मार्काची जे काही पूर्ण पेपर असतो त्याची ऑलरेडी आपण टेस्ट सिरीज ऑलरेडी आपल्या ॲपवर आहे, तुम्ही चेक करू शकता. 399 त्याची प्राईस आहे. ती अतिशय उपयुक्त आणि बेस्ट क्वालिटी टेस्ट सिरीज आपण दिलेली आहे. 5 टेस्ट आहे, ते तुम्ही यूज करू शकता. बाकी सब्जेक्टिव्ह टेस्ट पुढे येतीलच आपल्या. आणि प्लस त्यामध्ये काही फुल लेंथसुद्धा मी द्यायचा प्रयत्न करेल पुढे, कारण महावितरणला लेट आहे त्याच्यामध्ये उपयोगी होऊ शकतं. किंवा महापारेषण जर लेट झाली तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो उपयुक्त होऊ शकतं. आणि महाजनकोसाठी नॉन टेक्निकलचा कोर्स हा अतिशय उपयुक्त राहणार आहे. ठीक आहे. पूर्ण थेअरी लेक्चर्स आहे, त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज राहणार नाही. पूर्ण टेस्ट सिरीज आपण वेगळ्या देऊ. ठीक आहे. तर एकंदरीत हे काय 2 कोर्स आहे, नॉन टेक्निकल आणि टेक्निकलचं. हे 1 तारखेच्या जवळपास तुम्हाला एखादा व्हिडिओ माझ्यातर्फे येऊन देईल किंवा ॲप जे त्यांनी डाउनलोड केलं असेल विद्यार्थ्यांनी, इंजिनियर अमोल ॲप, त्यावर तुम्हाला ते मिळून जाईल. अतिशय कमी प्रमाणात आपण फीजमध्ये हे द्यायचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, प्रिपरेशनमध्ये कुठेच कमी पडू नका. गायडन्स माझं सुरूच राहणार आहे. ॲप थ्रू म्हणा किंवा यूट्यूब व्हिडिओ थ्रू तुम्हाला माझं गायडन्स वरच्यावर सुरू राहणार आहे. 5 जूनच्या नंतर बरेचसे पिक्चर क्लिअर होणार आहे, बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होणार आहे. CBC आरक्षण असेल, आउटसोर्सिंग असेल किंवा महावितरणचं जे काही डेट ते देतील पुढे, फॉर्म सबमिशन वगैरे होईल, महापारेषणची एक्झाम डेट येईल. त्यामुळे निराश होऊ नका, अभ्यासामध्ये राहा. पुढे तुम्हाला त्या अभ्यासाचा नक्की फायदा होईल आणि यावर्षी एंडिंगपर्यंत किंवा पुढच्या वर्षी तुम्ही त्या जॉबमध्ये जॉईन व्हाल असं मी आशा करतो. अभ्यासामध्ये राहा आणि प्रयत्न करत राहा, निराश होऊ नका. तुमचं जे काही तुम्ही मागच्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून प्रिपरेशन करत असाल तो कंटिन्यू ठेवा, त्याला अतिशय महत्त्व आहे. ठीक आहे. आशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी माहिती द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर त्यामध्ये वरच्यावर आपले गायडन्स व्हिडिओज पुढे येतच राहतील यूट्यूबच्या थ्रू. आणि तुम्ही अभ्यासामध्ये राहिला पाहिजे हाच माझा आग्रह असतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपली माहिती मिळत राहील. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.